शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. साहेब, आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो. सरकारी विचारलं गेले काही दिवसापासून न्याय मागणीच्यासाठी दुर्दैवाने तुम्हाला संघर्ष करण्याची आज वेळ आलेली. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मानाने जगण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आणि ती घेतल्याच्या नंतर समाजाची सेवेची जबाबदारी आहे. शिक्षकांच्या माध्यमातून ज्ञानदानाची असेल, शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा तृतीय श्रेणीचा कर्मचारी असेल, त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल, जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे. आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जर असतो त्याला सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायलाच हवी. आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला. तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा 1980-81 साली असंच कर्मचाऱ्यांनी, शिक्षकांनी, शिक्षकेतरांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं. बरेच दिवस ते आंदोलन चाललं. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडं लगेची भूमिका घेतली. मागणी काय होती? मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं. आणि ती मागणी काही मान्य झाली नाही. सुदैवानं राज्य चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल. आणि ते आज अखेर पाळले गेलेले आहे. आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला. आज त्याच राज्यामध्ये मला समजत नाही की कसा अनुदान ही काही भानगड आहे. तुम्ही वेतन द्यायचं, कष्टाची किंमत द्यायची, तर चौथ्यांनी का? आणि ती चौथ्यांनी द्यायची ही मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे